कधी कधी नेहमीचं तीच भाजी चपाती डाळ भात खाऊन कंटाळा येतो. कधीतरी स्वयंपाकाला सुद्धा कंटाळा येतो. म्हणून असं वाटतं की नको काहीतरी हलकं फुलकं खायचं आणि पटकन होणारं बनवायचं, पण ते पण हेल्दी. मी आज तुमच्यासाठी मस्त अशी लोकीची ही खिचडी घेऊन आली आहे. लोकीची म्हणजे दुधी जी असते, दुधीपासून ही आपण मस्त घोटलेली खिचडी बनवलेली आहे. चला मग बनवूया. दुधीपासून मी ही खिचडी कशी बनवली ते तुम्हाला सांगते. इथं मी ही दुधी आणली, अशी मोठ्यातली दुधी मी आणलेली. आता हिला आपल्याला कट करून घ्यायचंय. मी यातला अर्धापेक्षा थोडा जास्तच भाग वेगळा ठेवला आहे आणि हा छोटा भाग मी घेतलेला आहे. आता याची साल आपल्याला आधी काढून घ्यायची. हिला मी आधी धुवून घेतलं होतं आणि याची पूर्ण साल काढून घ्यायची. नंतर आपल्याला हिला कट करायची. कट केल्यानंतर तुम्हाला मी सांगते की ही किती येते. ज्या पद्धतीने आपण बटाटा कांदा कापतो त्याच पद्धतीने हिला पण आपल्याला कट करून घ्यायची. मस्त छोटे छोटे बटाट्यासारखे मी याचे पीस कट करून घेते. ही खिचडीमध्ये समजणार सुद्धा नाही की ही आपण दुधीपासून बनवलेली खिचडी. हे बघा, मस्त 2 कप एवढी ही कट करून आलेली, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल 3 लोकांसाठी आपण ही खिचडी बनवते. आता इथं मी 1 कप एवढा तांदूळ घेतलाय. आपल्या घरातला रेग्युलर तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि अर्धा कप आपल्याला डाळ घ्यायची. मग अर्धा कपमध्ये मी अर्धी ही तुरीची डाळ आणि अर्धी मसूर डाळ टाकून ही अर्धा कप एवढी घेतली. म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर अर्धा कप आपल्याला ह्या दोघी डाळी मिळून घ्यायच्या आहेत. आता यांना मस्त 2 पाण्याने मी धुवून घेतले. त्यानंतर मी इथं कुकर ठेवला. कुकरमध्ये 2 चमचे एवढं तेल आपल्याला टाकायचंय. गॅसची फ्लेम मी आता मीडियम ठेवली आणि आता यामध्ये राई टाकायची. आपल्याला तडक्यासाठी जिरं टाकायचंय. अर्धा चमचा मी जिरं राई टाकून घेतली. थोडा कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता राई तडकल्यानंतर यामध्ये आता मी इथं अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या इथं टाकून घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या पण छान वाटतात या खिचडीमध्ये. हे बघा, मस्त असे हे हिरव्या मिरच्या परतल्यानंतर मी इथं एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा. याला पण बारीक असं कट करून घेतलं होतं. आता याला पण आपल्याला परतायचं आहे 2 मिनिटासाठी. मस्त याचा कलर चेंज झालाय. आता यामध्ये एक बटाटा घेतलाय. हा कच्चाच बटाटा मी घेतलाय. याची साल काढून घेतली होती आणि छान असे तुकडे यामध्ये याला शिजवून घेतले. आता इथं एक मीडियम असा टमाटा घेतलाय. ज्या पद्धतीने आपण नॉर्मल खिचडीसाठी सगळा मसाला घेतो तसाच आपल्याला घ्यायचा आहे. नंतर 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मस्त हा मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा इथं मी हळद घेतलेली. हे मस्त परतल्यानंतर यामध्ये जी दुधी आपण घेतली होती म्हणजे लोकी, ती इथं आपल्याला टाकून घ्यायची. हे बघा, मी सगळी लोकी टाकून घेतली. 2 कप एवढी ही आलेली होती. आता या मसाल्यामध्ये हिला पण छान असं मिक्स करायचंय. मस्त हिला मी मिक्स केलंय आणि जे डाळ तांदूळ आपण धुवून एका साईडला ठेवले होते ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचे. हे बघा, सगळे डाळ तांदूळ मी इथं टाकून घेतलेत. आता यांना पण छान असं मसाल्यामध्ये मिक्स करायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. मस्त मसाल्याचा तर खूप छान वास येते. आता याला छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण 1 कप तांदूळ अर्धा कप डाळ घेतली होती तसं तर पाणी आपल्याला 4 कप वापरायचं. हे बघा, पूर्ण तांदूळ मी पसरला आणि 2 पेरू एवढं वरती पाणी येईल एवढं आपल्याला पाणी टाकायचंय. मी 1.5 कपसाठी 4 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे टाकून घ्यायचंय. हे बघा, पूर्ण कुकर मस्त असा भरलाय. आता याला छान असं मिक्स करायचंय आपल्याला. तुमच्या घरातल्या तांदूळाला जसं पाणी लागतं तसं सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण अर्धा ते 1 कप पाणी जास्त घ्या म्हणजे मस्त घोटलेली ही खिचडी येते. त्यानंतर मी इथं हा खिचडी मसाला घेतलाय 1 चमचा एवढा आणि मीठ टाकायचे चवीनुसार. खिचडी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातला रेग्युलर मसाला सुद्धा वापरू शकतात. नाहीतर रेग्युलर मसाल्यामध्ये अर्धा चमचा मसाला वाढवून घ्या आपण जेव्हा मसाले टाकले तेव्हा. नंतर मी कोथिंबीर टाकून घेतली. आता याला झाकण लावून आपल्याला 15 मिनिटासाठी लो फ्लेमवर मस्त 3 शिट्या याच्या घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवर मस्त मी 15 मिनिटासाठी याला शिजवून घेतलं आणि पूर्ण कुकर गार झालाय. वाव, वास किती छान येतोय आणि मस्त किती मऊ लुसलुशीत. हे बघा, हाय ना छान. मस्त घोटलेली खिचडी आपली बनून तयार झाली. पण हिला अजून एक नवीन चव येण्यासाठी मी हिला तडका देऊन घेते. मस्त इथं तडक्याची कढई ठेवली आहे. यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकायचंय. मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलंय आणि थोडा लसूण इथं कट केलेला टाकून घेतलाय. 1 लाल मिरची टाकली आणि गॅस बंद केलाय. थोडं तेल गार झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय. मस्त दिसायला सुंदर दिसेल म्हणून मी थोडं लाल तिखट टाकलं आणि हा तडका वरून आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता मी इथं प्लेटमध्ये सुद्धा हिला काढून घेतली आहे आणि गरमागरम ही खिचडी आणि त्यावर मस्त हा लाल मिरचीचा तडका. वाव, कॉम्बिनेशन काय भारी आहे. मस्त टेस्टी काहीतरी हलकं फुलकं खाण्यासाठी मस्त आपली ही दुधीपासून बनवलेली खिचडी. हाय ना छान युनिक अशी व्हिडिओ.
माझ्या चॅनलवर लॉंग शॉर्ट बऱ्याच अशा नवीन रेसिपी मी अपलोड केल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी मी सांगत राहते. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी पुढच्या वेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.